नमस्कार. रश्मीजीत किचनमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत आंब्याचं रस्सम, आंबट, गोड, तिखट आणि चटकदार आणि सोबत आहे आंब्याची पुरणपोळी, माझ्या घरची स्पेशल. लहानपणी आजी उन्हाळ्यात एक गोष्ट करायची, आंब्याचा रस काढून झाला की सालीबाटी कधीच टाकायची नाही. म्हणायची अन्न वाया घालू नये. त्या सालीबाटींचं काय करायचं माहीत आहे? रस्सम. तर तीच रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. तर आधी आपण जे सालीबाटी ज्या आहे ना, रस काढून झाल्यानंतर त्या पाण्यात घालायच्या आणि अशा प्रकारे त्याचा रस काढून घ्यायचा आणि त्याच्यात थोडं पाणी टाकून पातळ करायचं. आपण तुपाची फोडणी केली, राई, जिरं हे आपण टाकायचं. नंतर आता आपल्याला कढीपत्त्याचे पानं टाकायचे आणि ज्या आपल्याला सुक्या मिरच्या घालायच्या त्यातल्या बिया काढून टाकायच्या, नाहीतर त्या आपल्याला दाताखाली येऊ शकतात ना, म्हणून. नंतर शेवटी हिंग घालायचा. हिंगाच्या वासामुळे हे रस्सम खूप छान लागतं. नंतर आपण जे पाणी बनवलं आहे आंब्याचं हे टाकायचं आणि हा जो आंबा आहे ना, हा आंबटसर घ्यायचा. हापूस आंबा नाही घ्यायचा. पुरणपोळीसाठी आपल्याला गोड आंबा लागतो आणि ह्याच्यासाठी आपल्याला थोडा आंबटसर. नंतर आपलं मीठ टाकून झालं आणि कोथिंबीर टाकल्यावर रस्सम तयार. आता हे आपण आमरस आहे. आमरसात आपण 1.5 वाटी गव्हाचं पीठ घातलं, थोडं मीठ घातलं आणि आपल्याला जे पीठ बनवायचं आहे ना, कणिक मळायची आहे, ती पूर्ण त्या आमरसाच्यात ओलाव्यात बनवायची आहे. नंतर त्याला तूप लावून आणि आपण जसा चपातीचा गोळा बनवतो ना कणिक, तशा प्रकारची आपण ही कणिक बनवली. ही आपल्याला 10 मिनटं जरा बाजूला ठेवायची आहे. आता आपल्याला सारण बनवायचं आहे. सारण आपण 1 वाटीला अर्धा वाटी आपण गूळ घ्यायचं आणि अर्धा वाटी आपण आमरस घ्यायचं. हे थोडं तुपावर कोरडं करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला गूळ टाकायचा आहे आणि आमरस टाकायचा आहे आणि हे आपल्याला कोरडं होईपर्यंत मंद गॅसवर ढवळत राहायचं आहे. आणि नंतर आपण जेव्हा हे जे सारण तयार कसं झालं हे कसं समजायचं, शेवटी आपण ना चमचा उभा करायचा. चमचा उभा राहिला की सारण तयार. नंतर आपण जी मळलेली आपली जी कणिक आहे ती त्याच्यात आपण आपलं जे सारण आहे ते व्यवस्थित भरायचं आणि आपण ही पुरणपोळी लाटायची आणि ही आपण गरम तव्यावर आता ही घातली आणि दोन्ही बाजूनं आपण ही खरपूस भाजून घ्यायची आहे अशा प्रकारे. आणि ह्याच्यात आपलं जे सारण आहे ना ते चांगलं दाबून भरा, म्हणजे मग ती फुगत नाही. फुगायची जर आपण तुम्हाला मी नेहमीच सांगते, जर आपण कमी जर सारण घातलं तर आपली पुरणपोळी फुगू शकते. तर आंब्याची पुरणपोळी पण तशीच. ही बघा, अशा प्रकारे ही आपली आंब्याची पुरणपोळी तयार झाली. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील ना, तर मला जरूर तुम्ही सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपीज आवडल्या असतील तर मला कमेंट करा, लाईक करा. तुम्ही जर कमेंट केले, लाईक केले तर मला आणखीन रेसिपीज करायला उत्साह वाटतो, आनंद वाटतो, म्हणून हे तुम्ही जरूर करा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून जरूर कळवा. मस्त का, स्वस्त रहा. धन्यवाद.